कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बालकाच्या गुदद्वारात हवा भरल्याने बालकाचा मृत्यू, दोघांवर खुनासह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। टवाळखोर दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणारे विद्यार्थी व विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, 1,53,000चा दंड वसूल। बालपिढीला सजीव रंगभूमीवर आणून सामाजिक जीवनाशी जोडून देण्यात आली पत्रकार परिषद देऊन ग्वाही। आणि नानासाहेब पाटील यांचा सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील लळिंग शिवारातील हॉटेल सिटी पॉइंटच्या आवारात असलेल्या फेमस टायर हाऊस येथे कॉम्प्रेसरद्वारे बालकाच्या अवघड जागेत हवा भरल्याने बालक गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली। या प्रकरणी दोघांविरुद्ध खुनासह पोस्को कायद्याअंतर्गत मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे तालुक्यातील लळिंग शिवारातील हॉटेल सिटी पॉइंटच्या आवारात असलेल्या फेमस टायर हाऊस येथे वाहनाच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॉम्प्रेसरद्वारे बालकाच्या गुदद्वारात हवा भरल्याने बालक गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली। या प्रकरणी दोघांविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात खुनासह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की बिहार राज्यातील मूळ रहिवासी व सध्या लळिंग तालुका धुळे गावात वास्तव्यात असलेले मोहम्मद मुजाहिद आलम वय 34 यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचे सुमारे 11 वर्षापासून लळिंग तालुका धुळे शिवारात असलेल्या हॉटेल सिटी पॉइंटच्या आवारात फेमस टायर हाऊस हे दुकान आहे। या ठिकाणी वाहनाचे पंक्चर काढण्याचे काम ते करतात। साधारण 3 महिन्यांपूर्वी त्यांच्या साडूचा मुलगा मोहम्मद खालिक मोहम्मद गनीब वय 14 राहणार सुकासन गोरियारी जिल्हा कटियार बिहार त्यांच्याकडे राहण्यास आला होता। तो त्याचे पंक्चरचे दुकानावर येत असे। दिनांक 6 रोजी सकाळी 10 वाजता मोहम्मद आलम हे घरी गेलेले असताना खालिक हा दुकानावर एकटा होता। यावेळी पंक्चरच्या दुकानाशेजारी असलेल्या महिंद्र गॅरेजमध्ये काम करणारे शिवाजी लक्ष्मण सुळे वय 23 राहणार शिंदेनगर मोहाडी व रोहित राजू चंद्रवंशी वय 23 राहणार लळिंग तालुका धुळे हे दोघे तेथे आले। सकाळी 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास शिवाजी सुळे याने खालिक या बालकाला पकडून ठेवले तर रोहित चंद्रवंशी याने खालिक याची पॅन्ट खाली करून त्याच्या अवघड जागेत वाहनाच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॉम्प्रेसरच्या पाईपद्वारे हवा भरली। यामुळे खालिक याच्या शरीरात हवा शिरल्याने तो गंभीर जखमी झाला। त्यास त्रास होऊ लागल्याने तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मोहम्मद आलम यांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली। डॉक्टरांनी खालिकला ICU मध्ये दाखल केले होते। तो बोलण्याच्या परिस्थितीत नसल्याने तेथील डॉक्टरांनी आलम यांना खालिक यांची प्रकृती गंभीर असून त्याच्या पोटात हवा गेल्याने पोटातील आतड्यांना व अवयवांना गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती दिली। तसेच त्याचे तातडीने ऑपरेशन करावे लागणार असल्याने त्यास डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये नेले। मात्र उपचारादरम्यान खालिकचा मृत्यू झाला। यावरून शिवाजी सुळे व रोहित चंद्रवंशी या दोघांविरुद्ध भादवी कलम 302 34 सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे। नमस्कार। मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याकडे सिटी पॉईंट हॉटेल आहे। सिटी पॉईंट हॉटेलच्या बाहेर प्रांगणामध्ये 2 दुकानं आहेत। त्या ठिकाणी 2 ते 3 दुकानं आहेत। त्यापैकी एक दुकान आहे टायर पंक्चर आणि दुसरं आहे मोठ्या ज्या गाड्या असतात त्या गाड्यांचं दुरुस्तीचं दुकान आहे। त्या दुकानामध्ये यातील आरोपी जो आहे साधारणतः शिवाजी लक्ष्मण सोडे वय वर्ष 23 सध्या राहणार लळिंग मूळचा राहणार बिहारचा आणि दुसरा रोहित राजू चंद्रवंशी वय वर्ष 23 सध्या राहणार लळिंग हे दोघं त्या ठिकाणी मोटर गॅरेजच्या दुकानात बसलेले होते आणि त्यांच्या बाजूला टायर पंक्चरचं एक दुकान आहे। त्या दुकानामध्ये सुद्धा मयत जो आहे मोहम्मद खालिद मोहम्मद गनीब वय वर्ष 14 हे त्या ठिकाणी बसलेले होते आणि बसलेले असतानाच त्यांच्यात काही वाद झाला आणि त्या वादातून त्यांनी या दोघांनी मिळून एकाने त्याचा हात धरला आणि दुसऱ्याने त्या ठिकाणी जो कंप्रेसरचं मशीन होतं त्या मशीनमधील हवा नळीतून जाते। ती नळी त्याच्या पार्श्वभागामध्ये मैताच्या पार्श्वभागामध्ये धरून ती हवा गुदद्वाराच्या मार्गाने ती आत गेली पोटात गेली आणि त्यानंतर त्याला हिरे मेडिकल या ठिकाणी ॲडमिट केलेलं असताना त्या ठिकाणी प्रथमोपचार सुरू असताना किंवा इलाज सुरू असताना त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्या अनुषंगाने आपल्याकडे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे 181/2024 302/34 आणि पोस्को अधिनियम 4 नुसार। यामध्ये दोन्ही आरोपींना कालच आपण अटक केलेली आहे। आज रोजी त्यांना माननीय हुजूर कोर्टामध्ये हजर केलं असतं। संदीप काळे PSI संदीप काळे यांच्याकडे तपास आहे, त्यांनी हजर केलं असता 10 तारखेपर्यंत त्यांचा आपल्याला PCR भेटलेला आहे।
तपास सुरू आहे. धुळे शहरातील शाळा महाविद्यालय उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सुरू झाल्याने पोलिसांनी टवाळखोर दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणारे विद्यार्थी व विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करीत सुमारे 1,53,000चा दंड वसूल केला आहे. धुळे शहरातील शाळा व महाविद्यालये उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सुरू झाल्याने पोलिसांनी टवाळखोर मुले, दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणारे विद्यार्थी व विनापरवाना वाहन चालवणारे विद्यार्थी यांच्यावर कारवाई करीत 1,53,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यावेळी परिसरातील कॅफे व 16 पांट्यापर्यंतची तपासणीही करण्यात आली. धुळे शहरातील शाळा व महाविद्यालय उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सुरू झाल्याने पोलिसांनी कारवाई सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1:30 वाजे दरम्यान धुळे शहरात अचानकपणे खास विशेष मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान धुळे शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरातील टवाळखोर मुले, दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणारे विद्यार्थी व विनापरवाना वाहन चालवणारे इत्यादींवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. परिसरातील 6 कॅफे, 16 पांट्यापर्यंतची तपासणी करण्यात आली. कॅफेमध्ये बसणाऱ्या 43 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना समक्ष बोलावून त्यांना समज देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच विशेष मोहिमेदरम्यान एकूण 103 मोटार वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये केसेस करण्यात येऊन एकूण 1,53,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यात प्रामुख्याने ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 28, विनापरवाना वाहन चालवणाऱ्या 28, अल्पवयीन वाहन चालक 13 व इतर 34 वाहनधारकांवर केसेस करून कारवाई करण्यात आली. एकूण 22 अल्पवयीन मुलांचे पालकांना समक्ष बोलवून मुलांना वाहने चालवण्यास देऊ नये याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या. तसेच दामिनी पथकाने SSVPS कॉलेज, देवपूर बसस्टँड येथे भेट देऊन तेथील विद्यार्थी मुला-मुलींचे प्रबोधन केले. शहरातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिर येथे महिलांना मौल्यवान वस्तू सांभाळण्याबाबत व त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत माहिती देऊन खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. धुळे बस स्थानक येथे भेट देऊन प्रवाशांना मौल्यवान वस्तूबाबत खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मोबाईलमध्ये व गॅजेटमध्ये अडकलेल्या बालपिढीला सजीव रंगभूमीवर आणून सामाजिक जीवनाशी जोडून देऊ अशी आश्वासक भूमिका बालरंगभूमीच्या अध्यक्षा, अभिनेत्री तथा निर्मात्या निलय उदय सामंत शिर्के यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन मांडली. मोबाईलमध्ये गॅजेटमध्ये अडकलेल्या बालपिढीला सजीव रंगभूमीवर आणून सामाजिक जीवनाशी जोडून देऊ अशी आश्वासक भूमिका अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या घटक संस्था असलेल्या बालरंगभूमीच्या अध्यक्षा, अभिनेत्री तथा निर्मात्या नीलम उदय सावंत शिर्के यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन मांडली. यावेळी बालरंगभूमीची धुळे जिल्हा शाखेची नूतन कार्यकारिणीही सामंत यांनी जाहीर केली. बालरंगभूमी संदर्भात माहिती देताना नीलम सामंत म्हणाले की बालरंगभूमी फक्त बालकलाकारांच्या अभिनयापुरती मर्यादित नाही, तर बालकांच्या अभिनयाबरोबरच लेखन, दिग्दर्शन, पार्श्वसंगीत, नेपथ्य, ध्वनी योजना, प्रकाश योजना, मेकअप अशा सर्वच कलांबाबत बालकलाकार भविष्यात तंत्रज्ञ म्हणून पुढे यावेत यासाठी जडणघडण बालरंगभूमीतून करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बालरंगभूमीशी जोडलेल्या बालकांमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण होण्यासाठी बालरंगभूमी विशेष काम करणार आहे. बालरंगभूमीत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील असेही सामंत यांनी नमूद केले आहे. पण बालरंगभूमीचे अध्यक्षा म्हणून या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रात मला इथे सगळ्यांनी मिळून यासाठी सांगितलं की जे काही काम करायचं आहे ते अध्यक्ष म्हणून एकटे तर माझे सगळे सभासद, माझ्याबरोबरचे सगळे सहकारी एकत्र करतो. आणि जेव्हा आबा बोलत होतो तेव्हा 25 वर्ष, 50 वर्ष असं जेव्हा ते म्हणाले तेव्हा मी फोटो मोजायला लागले. माझं वय आणि त्याच्या पुढची 50 वर्ष मोजून बघितली तर मी 100च्या पुढे जाते. म्हणजे 100 वर्ष आयुष्य मिळावं असं आबा तुम्ही मला सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. बालरंगभूमीबद्दल सांगायचं झालं तर बालरंगभूमी परिषद ही फक्त बालनाट्य किंवा बालशिबिरं ही नाट्यशिबिरं करण्यापुरतंच मर्यादित नाही, तर बालरंगभूमी म्हणजे ही बालकलाकारांनी रंगमंचावरती, रंगभूमीवरती सादर केलेली प्रत्येक कला या संस्थेमध्ये येते. त्यामध्ये गायन, वादन, नृत्य, चित्रकला, जादूगार, स्कल्पचरिंग सगळी तुम्ही म्हणाल की सगळी अगदी लोककला देखील याच्यामध्ये सगळ्या समाविष्ट आहे. मुलांचा, बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यावर संस्कार व्हावे हा देखील असा बालरंगभूमीने घेतलेला आहे. बालरंगभूमी परिषद आणि आमचे सगळे सभासद काम करताना आम्ही कुठल्याही अपेक्षेने काम न करता फक्त एक आपण काही समाजाला देणं लागतो. आपली पिढी, आपली जी यंगस्टर पिढी आहे ती मोठी व्हावी, तुमचे मोठे कलाकार ते व्हावे, त्यांचा तंत्रज्ञ निर्माण व्हावे, त्यातनं ज्या कुठल्या करिअरमध्ये ते जातील त्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स यावा. 4 लोकांसमोर उभं राहिल्यानंतर
आपली मतं मांडण्याचा त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स यावा याच्यासाठी बालरंगभूमी काम करते. बालरंगभूमीमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम आणलेले आहेत, ज्याच्यामध्ये बालक आताचे जे कोविडमध्ये अडकून पडलेले आहेत, म्हणजे कोविडमध्ये यासाठी मी म्हणजे अडकून पडले की कोविडमध्ये ऑनलाईनमध्ये जे गॅजेट आणि मोबाईल हातात आले ते अजूनपर्यंत मुलांचे सुटलेले नाही आहेत आणि अजूनही त्यांना घरात राहून त्या मोबाईलवर ऑनलाईन आणि बाकी गेम्स पण ऑनलाईनच करायचे, अभ्यासही ऑनलाईन करायचा आणि मित्रमंडळी ऑनलाईनच करायचं. तसं न करता या मुलांना जरा मोबाईल बाजूला ठेवायला लावून, गॅजेट बाजूला ठेवायला लावून सजीव रंगभूमीवर आणायचा आहे. त्यांनी या रंगभूमीवरती येऊन आपली कला सादर करावी, बाकीच्याबरोबर सोशल लाईफ एन्जॉय करावं. जे संस्कार विसरत चालली आहेत मुलं ते संस्कार पुन्हा कुठेतरी त्यांच्यामध्ये अंगीतून आणून द्यावे, हे काम बालरंगभूमी सध्या करते. बालरंगभूमी परिषदेच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रभरचा दौरा काढलेला आहे. या दौऱ्यामध्ये प्रत्येक शाखेचे महाराष्ट्रातले वेगवेगळे सभासद, कार्यकारी मेंबर हे आमच्या बरोबरही दौऱ्यामध्ये असतात. जे त्या शाखेच्या अडचणी आहेत त्या शाखेच्या अडचणी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. समजा त्या शाखेकडे काही नवीन प्रकल्प असतील, कार्यक्रम असतील तर ते आम्ही आमच्याकडे घेऊन आमच्याकडनं ते आम्ही दुसऱ्याही शाखांमध्ये घेऊ. त्यामुळे बालरंगभूमी काम करताना ही सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणारी आहे. त्याच्यामध्ये कोणी आपापली फक्त शाखा बघावी आणि आपापली शाखेचे सभासद वाढवावे अशातला भाग नाही. प्रत्येकाने जर काम करायचंय तर बालरंगभूमीसाठी काम करायचं. म्हणून तुम्ही आज सगळ्यांनी इथे उपस्थिती दाखवली, एवढ्या कोणत्या वेळामध्ये सगळेजण तुम्ही आला, कौतुक आहे. बालरंगभूमी एक पर्सनल रिक्वेस्ट आहे मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना करेन, पत्रकार बांधव म्हणून आहे की या ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचंही कर्तव्य आहे, तुमच्या सगळ्यांचाही हातभार लावायचा आहे की आपले कर्तव्य समजून जर बालरंगभूमीचा प्रसार हा जास्तीत जास्त जर झाला. धुळे येथील नेहरू युवा केंद्रातील लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक नानासाहेब पाटील यांचा सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम धुळे शहरातील जेल रोडवरील IMA हॉल येथे शनिवारी संपन्न झाला. धुळे येथील नेहरू युवा केंद्रातील लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक नानासाहेब रामदास पाटील यांचा सेवापूर्तीचा सोहळा शहरातील जेल रोडवरील IMA हॉल येथे शनिवारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल हे उपस्थित होते. नानासाहेब पाटील हे 34 वर्षाच्या अविरत सेवेतून निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सपत्नीक अनेक मान्यवरांच्या हस्ते सत्कार करीत भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगतही व्यक्त केली. या प्रसंगी जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल, जिल्हा युवा अधिकारी जळगाव नरेंद्रजी, सुनील पंजे, AD पाटील, RB जिरे, MH पाटील, SP नहिरे, राजीव बसवराज, पितांबर महाले, मीनाताई महाले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरखराव पाटील यांनी तर आभार प्रदर्शन संतोष बागुल यांनी केले. माझे मामा श्री KD पाटील, मुंबईहून आलेले मोरे साहेब, तसेच खास माझा प्रेम कुटुंब सोलापूरचे B अंगडी हे ठाण्याहून आलेले आहेत. तसेच माझे सगळे नातेवाईक, मित्रपरिवार, NGO आहेत त्यांचे सगळे पदाधिकारी आज माझ्या सत्कार समारंभासाठी या ठिकाणी आले आहेत. सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. निवृत्त झालोय पण माझ्याकडे आता व्यासपीठावरील अधिकाऱ्यांनी सांगितलं 3 जिल्ह्याचा चार्ज होता. इथून 500 किलोमीटर उस्मानाबाद, बीड, तिथे सगळे हँडओव्हर करत वेळ झाल्यानंतर काउंटिंगची 4 तारीख असल्यामुळे कार्यक्रम आज ठरला. हा कार्यक्रम खरं मला म्हणजे आयुष्यभर आम्ही सत्कार हार पुढे घेतच होतो, पण माझे सुदीपचे आई रणजित पाटील यांनी आग्रह केला तुमचा सत्कार व्हायला पाहिजे. आणि माझी आईची पण इच्छा होती. मी अक्षय तृतीयेला गावाकडे गेलो होतो सांगण्याला, भाऊ तू सत्कार करत नाही का तुझा. दादासाहेब माझी आई जे 6व्या गल्लीतले तात्यासाहेब BN पाटील होते त्यांची भाची आहे ती तिला खूप विचार आहे. तिला खूप वाटत होतं आम्ही खूप शिकावं हे करावं, पण आम्ही शेतकरी कुटुंबात जन्म आला आमचा आणि मोठं कुटुंब, अल्पभूधारक शेती, तर आम्हाला खूप काही असं मोठं शिकता आलं नाही त्यावेळेला. तर आमची आईची खूप विजन काहीतरी चांगलं शिकावं, तरी मी आता सांगितलं धडपड करून मी B.Com केलं, M.Com केलं आणि मी माझ्या स्वतःच्या प्रयत्नाने ज्या वेळेला 0 बजेट होता त्यावेळेला नोकऱ्यांची फारच बनवण होती, कंपन्यांमध्ये पण नोकऱ्या नव्हत्या, अशा वेळेला मला नेहरू युवा केंद्रामध्ये संधी मिळाली.
माझा श्री गणेश आहे. मी 1990 जानेवारीला नाशिकला केला. मी जेव्हा शासकीय नोकरीला लागलो तेव्हा असं मोबाईल वगैरे काही नव्हतं. एक 15 पैशाचं पत्र पाठवलं. मग मी एक भारत सरकारच्या उपक्रमामध्ये अकाउंटंट म्हणून नोकरीला लागलो आणि ते पत्र घेऊन आमचे वडील खूपच खुश झाले त्यावेळेला. आणि नेहरू युवा केंद्र हा जो शासनाचा उपक्रम आहे, मी तर म्हणतो मला या उपक्रमाची सेवा करण्याची संधी मिळाली ही मी माझं भाग्य समजतो. परमेश्वराने डिपार्टमेंट माझ्यासाठीच बनवलं असेल मला असं वाटतं. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. बालकाच्या गुद्धारात हवा भरल्याने बालकाचा मृत्यू, दोघांवर खुनासह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. टवाळखोर दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणारे विद्यार्थी व विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. 1,53,000चा दंड वसूल. बालपिढीला सजीव रंगभूमीवर आणून सामाजिक जीवनाशी जोडून देण्यात आली पत्रकार परिषद देऊन ग्वाही. आणि नानासाहेब पाटील यांचा सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.